नमस्कार मित्रांनो, बॅप सोमनाथ मंदिर सारंगपूर येथील करिअर समारंभातील माझ्या सेशनचा सारांश देणारा हा AI जनरेटेड पॉडकास्ट तुमच्यासोबत शेअर करण्यास मी उत्सुक आहे. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका भाषणाचा काही निवडक भागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, आणि हे भाषण मुख्यत्वे करिअर विकास, वैयक्तिक वाढ आणि आपली कौशल्य कशी वाढवायची यावर आहे. आपल्याकडे आहेत या भाषणाचे काही उतारे. वक्ता, जो गुजराती, हिंदी आणि इंग्रजी वापरतो, तो श्रोत्यांशी बोलतोय. आणि त्यात त्याचे स्वतःचे अनुभव आहेत, करिअरबद्दल सल्ला आहे आणि काही इंटरॅक्टिव्ह गोष्टी पण आहेत बरं का, त्यामुळे ते ऐकायलाही छान वाटतं. बरोबर. तर मग आजच्या आपल्या या विश्लेषणाचं ध्येय काय आहे? तर करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी जे मुख्य विचार आहेत ते समजून घेणं. विशेषतः वक्त्यानं 2 संकल्पना मांडल्या आहेत: पुढे जाणे म्हणजे स्टेप अप आणि कौशल्य विकसित करणे म्हणजे स्किल अप. हो, याच संकल्पना आपण आज उलगडून पाहणार आहोत. त्याचा तो व्यावहारिक दृष्टिकोन आणि स्वतःला ओळखण्याचं म्हणजे स्वमूल्यांकनाचं महत्त्व काय आहे हे बघूया. चला तर मग सुरुवात करूया. भाषणाच्या सुरुवातीला वक्ता स्वतःबद्दल सांगतो. महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंब, पण वडिलांमुळे कच्छमधील स्वामीनारायण परंपरेशी संबंध आला असं तो म्हणतो. हो, आणि हे पार्श्वभूमी सांगणं महत्वाचं आहे असं मला वाटतं, कारण यातून कुठेतरी त्याची विचारसरणी म्हणजे शिस्त आणि मूल्यांवर आधारित दृष्टिकोन दिसतो, जो पुढे करिअरच्या निर्णयांबद्दल बोलतानाही जाणवतो, नाही का? अगदी. आणि त्याने हे पण स्पष्ट केलं की भाषणाचा उद्देश फक्त माहिती देणं नाहीये, काय मग? तर श्रोत्यांमध्ये कृती करण्याची इच्छा म्हणजे ॲक्शन, धैर्य आणि वचनबद्धता, कमिटमेंट जागृत करणं. म्हणूनच कदाचित त्याने ते भाषण असं एकतर्फी नाही ठेवलं, श्रोत्यांना पण सामील करून घेतलं. इंटरॅक्टिव्ह ठेवलं. हो ना. त्याने एक गमतीशीर कल्पना पण मांडली होती, आठवतंय? की लांब बसलेल्यांना कळतंय की नाही हे डोळ्यांच्या बायोमेट्रिक्सने वगैरे तपासायचं. हो, म्हणजे कोण लक्ष देतंय कोण नाही हे वक्त्याला कळेल. अर्थात हा विनोदाचा भाग होता. पण यातून त्याचा तो संवाद साधण्याचा प्रयत्न दिसतो. त्याला ते वन वे नको होतं. चला मग पहिल्या मुद्द्याकडे येऊया. पुढे जाणे किंवा स्टेप अप. वक्त्याचं म्हणणं आहे की करिअरची दिशा नशिबावर नसते. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण ती जाणीवपूर्वक निवडतो. कुठे जायचंय हे ठरवणं आपल्या हातात आहे. बरोबर. कारण अनेकदा आपण म्हणतो, अरे नशिबात नव्हतं किंवा परिस्थिती अशी होती, पण नाही, हा एक ॲक्टिव्ह निर्णय आहे. आणि हे ध्येय गाठायला त्याने लहान पण सातत्यपूर्ण पावलांचं महत्त्व सांगितलं. हो, टिपे टिपे सरोवर भरे किंवा ते दशरथ मांझी यांचं उदाहरण दिलं त्यांनी, माउंटन मॅन. काय प्रेरणादायी गोष्ट आहे ती. एकट्याने फक्त हातोडा छिन्नी वापरून डोंगर फोडून रस्ता काढणं अविश्वसनीय. पण त्याला वर्षानुवर्ष लागली. म्हणजे ती छोटी पण रोज उचललेली पावलं किती महत्वाची आहेत. वक्त्याने भाषणात या अंतिम ध्येयासाठी मोक्ष किंवा अंतर्गत समाधान असे शब्द वापरले. त्याचा अर्थ असा घ्यायचा का की करिअरमध्येही समाधान मिळवण्यासाठी असे सातत्यपूर्ण प्रयत्न हवेत? मला तरी तसंच वाटतं. हे सगळ्यात अवघड काय तर ते पहिलं पाऊल उचलणं. याच संदर्भात वक्त्याने स्वतःची एक सवय सांगितली जी मला खरंच खूप विचार करायला लावणारी वाटली. कोणती? तो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारतो, आज मी काय नवीन शिकलो? अच्छा. आणि जर उत्तर काही नाही असं आलं तर दुसऱ्या दिवशी काहीतरी नवीन शिकायचंच असा निश्चय करतो. आणि हे तो गेली अनेक वर्ष करतोय असं म्हणाला. अरे वा, किती साधी पण प्रभावी गोष्ट आहे ही. रोज थोडं थोडं शिकणं म्हणजे काय म्हणतात त्याला, नॉलेज कॅपिटल जमा करण्यासारखं. नक्कीच. आणि गंमत म्हणजे शिकण्याची क्षमता प्रत्येकाला स्वतःच विकसित करावी लागते. त्यासाठी अशी कोणती एक ठरलेली पद्धत म्हणजे सिल्वर बुलेट नाहीये. हो ना, प्रत्येकाची पद्धत वेगळी, स्पीड वेगळा. त्यामुळे आपल्यासाठी काय चालतं हे आपणच शोधायचं. कोणी वाचून, कोणी ऐकून, कोणी करून बघून शिकतं. बरोबर. आता स्टेपअपमध्येच पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे ध्येय निश्चिती आणि त्याचं मोजमाप. ध्येय फक्त मोठी असून चालत नाहीत. ती स्पष्ट आणि मोजता येण्यासारखी हवीत. मेजरेबल. हो, फक्त क्वालिटेटिव्ह वर्णन नाही चालत, क्वांटिटेटिव्ह माहिती हवी. आकडे महत्वाचे. अगदी. त्याने ते मॅनेजर्सचं उदाहरण दिलं. सेल्स मार्केटिंगमध्ये विचारतात ना, किती कॉल्स झाले, किती सेल्स, कन्व्हर्जन रेट काय, किती नवीन लीड्स. का महत्वाचे आहे ते आकडे? कारण त्यामुळे प्रगती मोजता येते, तुलना करता येते. काल काय होतं, आज काय आहे. म्हणजे फक्त मी खूप प्रयत्न केले किंवा मी बिझी होतो असं म्हणून चालत नाही. आकड्यांमधून वस्तुस्थिती दिसते, जबाबदारी येते, अकाउंटेबिलिटी. परफेक्ट.
तर स्टेपअप म्हणजे फक्त स्वप्न बघणं नाही, तर प्लॅनिंग, छोटी पावलं, रोजचं शिक्षण आणि प्रगतीचं मोजमाप हे सगळं आलं त्यात. हे झालं स्टेप अप. आता दुसऱ्या संकल्पनेकडे जाऊया, स्किल अप म्हणजे कौशल्य विकसित करणे. वक्त्याने भाषणात एक छोटंसं सर्वेक्षण पण घेतलं होतं. अच्छा, काय होते त्याचे निष्कर्ष? काय दिसलं त्यात? साधारण 40% श्रोत्यांना स्किलअपमध्ये जास्त रस होता. म्हणजे अनेकांना नवीन गोष्टी शिकायच्या होत्या किंवा आहेत त्या स्किल सुधारायच्या होत्या. म्हणजे गरज तर आहे हे स्पष्ट आहे. हो. आणि अजून एक गोष्ट, 35% लोकांना वाटत होतं की त्यांना योग्य मार्गदर्शनाची म्हणजे मेंटरशिपची कमतरता आहे, जी पण एका अर्थाने विकासाशी संबंधित आहे. आणि किती लोक उत्साही होते करिअरबद्दल? जवळपास 45% लोक म्हणाले की ते सध्याच्या करिअर प्रवासाबद्दल उत्साही आहेत. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे कौशल्य विकासाची गरज तर स्पष्टपणे जाणवत होती. यावर वक्त्याने काय सांगितलं मग? त्याने 2 प्रकारची कौशल्य सांगितली. एक म्हणजे तांत्रिक कौशल्य, टेक्निकल ॲबिलिटी, आणि दुसरी म्हणजे सॉफ्ट स्किल्स. तांत्रिक कौशल्य तर हवीच, नाही का? त्याशिवाय कसं चालेल? हो, ते तर आवश्यकच आहे. विशेषतः आजच्या जगात AI, ML आणि त्याने RAGचा उल्लेख केला, म्हणजे रिट्रायव्हल ऑगमेंटेड जनरेशन. अच्छा, RAG ही एक प्रगत AI पद्धत आहे जी माहिती शोधून प्रतिसाद तयार करते. बरोबर. त्याने मॅकिन्झे, गार्टनर यांच्या रिपोर्ट्सचा संदर्भ घ्यायला पण सुचवलं, म्हणजे इंडस्ट्रीमधले नवीन ट्रेंड्स कळतील. पण मग फक्त टेक्निकल ज्ञान पुरेसं आहे का? नाही, इथेच तर खरी मेख आहे. वक्त्याच्या मते टेक्निकल ज्ञान आवश्यक आहे, पण ते पुरेसं नाही. खरी गुरुकिल्ली किंवा महत्त्वाचा फरक पाडणारी गोष्ट आहे सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय काय येतं त्यात? संवाद साधण्याची क्षमता म्हणजेच कम्युनिकेशन, प्रभावीपणे सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन, स्वतःचे विचार, स्वतःची क्षमता इतरांसमोर मांडता येणं, आणि हो, त्याने म्हटलं तसं एका अर्थाने स्वतःला प्रभावीपणे सादर करण्याची क्षमता, इफेक्टिव्हली प्रेझेंटिंग वनसेल्फ. म्हणजे ज्याला कधी कधी स्वतःला विकण्याची क्षमता असं म्हटलं जातं, त्याचाच हा अर्थ असावा कदाचित. हो, तसं म्हणायला हरकत नाही. तुमचं काम कितीही चांगलं असलं तरी ते लोकांपर्यंत पोचवता आलं पाहिजे. त्याचं महत्त्व पटवून देता आलं पाहिजे. आणि हे तो फक्त थिअरी म्हणून नाही सांगत होता ना? नाही, त्याने स्वतःचा अनुभव सांगितला. करिअरची पहिली 20 वर्ष तो पूर्णपणे टेक्निकल भूमिकेत होता. कोडिंग, प्रोग्रॅमिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, अगदी हार्डकोअर टेक्निकल. आणि मग? पण त्यानंतर तो बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स, मार्केटिंग या क्षेत्रांत आला आणि ती कौशल्ये त्याने शिकून घेतली. म्हणजे इतक्या टेक्निकल बॅकग्राऊंडच्या माणसाला सुद्धा हे जाणवलं की सॉफ्ट स्किल्स किती महत्वाची आहेत पुढे जाण्यासाठी. अगदी. त्याचा अनुभव हेच सांगतो की शिकणं कधीच थांबत नाही. तुम्ही कितीही अनुभवी असा. तो म्हणाला होता ना, मी आजही शिकतो, मी आज रात्री झोपताना विचारेन की आज काय शिकलो. हो, ही जी सतत शिकण्याची वृत्ती आहे ना, तीच स्किलअपसाठी फंडामेंटल आहे. कारण टेक्निकल स्किल्स बदलू शकतात, पण संवाद, नेतृत्व, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही सॉफ्ट स्किल्स कायम उपयोगी पडतात. आणि याच सॉफ्ट स्किल्समध्ये एक महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे इतरांना समजून घेणं, बरोबर? हो, आणि याच संदर्भात वक्त्याने व्यक्तिमत्व शैलींवर, पर्सनॅलिटी स्टाईल्स चर्चा केली. अच्छा, हा पण एक इंटरेस्टिंग भाग होता. हो, त्याने 4 मुख्य शैली सांगितल्या: ड्रायव्हर, ॲनालिटिकल, एजेबल आणि एक्सप्रेसिव्ह. त्याने हेही सांगितलं की याचे 16 किंवा 28 प्रकारांचे मॉडेल्स पण आहेत, पण समजायला सोपं जावं म्हणून त्याने या 4वर फोकस केलं. आणि या शैली ओळखायच्या कशासाठी? काय उपयोग त्याचा? त्याचं म्हणणं होतं की कामाच्या ठिकाणी असो वा वैयक्तिक आयुष्यात इतरांशी प्रभावीपणे बोलायचं असेल तर समोरच्याची शैली ओळखणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ? समजा तुम्ही एका ड्रायव्हरशी बोलत आहात. जी व्यक्ती कामावर लक्ष देते, रिझल्ट ओरिएंटेड असते, थेट बोलते, तर तिच्याशी बोलताना स्पष्टता, मुद्देसूदपणा आणि वेळेचं महत्त्व आहे. फापट पसारा नको. आणि जर समोरची व्यक्ती एक्सप्रेसिव्ह असेल तर, जी उत्साही, कल्पना मांडणारी, लोकांना आवडणारी असते, तर मग तिच्याशी बोलताना गोष्ट सांगणं, उत्साह दाखवणं, सकारात्मकता जास्त उपयोगी पडते. त्यांना मोठं चित्र बघायला आवडतं. अच्छा. आणि ॲनालिटिकल? ॲनालिटिकल व्यक्तीला तपशील हवा असतो, डेटा, लॉजिक. तर एजेबल व्यक्ती संबंधांना, सहकार्याला महत्त्व देते. तिशी बोलताना सहानुभूती, आश्वासक टोन हवा. हे समजून घेणं खरंच उपयोगी ठरू शकतं. यासाठी त्यांनी काही ॲक्टिव्हिटी पण घेतली होती का? हो, घेतली होती. त्याने आधी लोकांना विचारलं की तुम्हाला स्वतःला काय वाटतं, तुमची शैली कोणती आहे या 4 पैकी? सेल्फ असेसमेंट. आणि मग त्याने काही प्रश्न विचारले, परिस्थितीवर आधारित,
आणि त्या उत्तरांवरून त्यांची शैली कोणती असू शकते हे ठरवायचा प्रयत्न केला. काय गंमत झाली मग? लोकांचा स्वतःबद्दलचा अंदाज बरोबर निघाला? नाही, गंमत म्हणजे फक्त 50 ते 60% लोकांचा अंदाज जुळला. बाकीच्या 40-50% लोकांच्या बाबतीत फरक होता. म्हणजे आपण स्वतःला जसं पाहतो तसं कदाचित नसतो किंवा इतरांना वेगळे दिसतो. परत तेच, स्वजागरूकता किती महत्वाची आहे. आणि त्याने असंही काही सांगितलं होतं ना की कोणी फक्त एकाच स्टाईलचं नसतं, मिक्स पण असू शकतं. अगदी त्याने ते Q1, Q2, Q3, Q4 क्वाड्रंटचा उल्लेख केला. म्हणजे व्यक्तिमत्व शैली 2 अक्षांवर आधारित असतात, जसं की तुम्ही किती ठाम मत मांडता विरुद्ध किती प्रतिसाद देता, किंवा कामावर लक्ष विरुद्ध लोकांवर लक्ष. अच्छा. त्यामुळे ड्रायव्हर एक्सप्रेसिव्ह किंवा ॲनालिटिकल एजिएबल अशा मिश्र शैली पण असू शकतात, ज्यात दोन्हीचे गुण दिसतात. मग या सगळ्या चर्चेचा व्यक्तिमत्व शैलींच्या विवेचनाचा मुख्य संदेश काय होता? संदेश हाच की प्रभावी संवाद साधायचा असेल आणि चांगली नाती जपायची असतील तर स्वतःला आणि समोरच्याला त्याच्या शैलीसकट समजून घेणं महत्वाचं आहे. आणि फक्त समजून नाही घ्यायचं. नाही तर त्यानुसार आपल्या वागण्यात बोलण्यात थोडी लवचिकता आणायची, फ्लेक्सिबिलिटी. म्हणजे गैरसमज टळतात, सहकार्य वाढतं. खरंय. म्हणजे स्टेप अप आणि स्किल अप इतकंच इतरांना समजून घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे करिअरमध्ये आणि आयुष्यात यशस्वी व्हायला. अगदी. तर आजच्या या चर्चेतून आपण काय काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया का? हो, नक्कीच. आपण पाहिलं की करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर नशिबावर अवलंबून न राहता स्टेप अप करायला हवं. म्हणजे ध्येय ठरवणं, ती गाठायला सातत्याने छोटी पावलं उचलणं. रोज काहीतरी नवीन शिकायची सवय लावणं आणि प्रगती मोजणं. बरोबर. मग आपण स्किलअपचं महत्त्व बघितलं. टेक्निकल स्किल्स हवीच, पण ती पुरेशी नाहीत. हो, खरी गरज आहे सॉफ्ट स्किल्सची. संवाद, सादरीकरण, स्वतःला प्रभावीपणे मांडणं हीच आपल्याला वेगळं ठरवतात. आणि तिसरा मुद्दा होता व्यक्तिमत्व शैली. स्वतःची आणि इतरांची शैली ओळखून संवाद साधला तर व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध सुधारतात. वक्त्याने दिलेली उदाहरणं जसं की दशरथ मांझी किंवा त्याचा तो रोज रात्रीचा प्रश्न किंवा आकड्यांवरील भर, यातून तो व्यावहारिक दृष्टिकोन पण मिळाला. आणि त्या व्यक्तिमत्व शैलींच्या व्यायामातून स्वतःला तपासायचं महत्त्व आणि इतरांशी जुळवून घेण्याची गरज पण स्पष्ट झाली. तर मग आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का, ज्यावर ते विचार करू शकतील? हो, नक्कीच. काय असू शकेल तो विचार? मला वाटतं वक्त्याने ज्या 4 व्यक्तिमत्व शैली सांगितल्या, ड्रायव्हर, ॲनालिटिकल, एजिएबल, एक्सप्रेसिव्ह, त्याचा वापर करून श्रोत्यांनी विचार करावा की त्यांच्या रोजच्या संवादात, कामाच्या ठिकाणी किंवा घरात ते काय बदल करू शकतात. चांगला विचार आहे. आणि हेही की समोरच्याची शैली ओळखून बोलल्याने गैरसमज कसे टळतील, संबंध अधिक चांगले कसे होतील. अगदी. आपल्या स्वतःच्या बोलण्याच्या पद्धतीत जाणीवपूर्वक कोणता छोटा बदल करता येईल, ज्यामुळे संवाद जास्त प्रभावी होईल. यावर नक्कीच विचार करायला हवा. उत्तम. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करायला.